मी जातो आता पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही काही माझ्या मागं येऊ नका. कसं तुम्ही जर आले तर पोलीसवाले काही खबरा देत नाहीत मला. कसं आहे, तुम्ही इथंच थांबा. मी आतमध्ये काय आहे काय नाही आहे मी सर्व बघून येतो. ठीक आहे वकील साहेब, तुम्ही जा आतमध्ये. जे काय चौकशी करायची आहे ते करा. पण कसं आहे, माझा माणूस 100% सुटला पाहिजे बरं, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. वकील साहेब, तो आमचा सरपंचही पाहायचा बरं, त्यालाही सोडलाय बाबा. कसं या घरकुलवाल्या साहेबाला काढसान बाहेर आणि आमचा माणूस राहू देसान अंदर. तसं नाही झालं पाहिजे. माणसाला सोडतं आमच्या. मुबाळांचोटासारख्या गोष्टी करते घरची. काय बाबा, आणतून तो सोडून सरपंच आली मधात नको बोलू ना. याची मॅडमची गांड डोकीन ना माणूस. हो सरपंचांना पण आणि तुम्ही सोडून तुम्ही शांतता ठेवा. आता मला आतमध्ये जाऊ द्या. पोझिशन काय आहे काय नाही बघू द्या. कुठली काय चार्जशीट दाखल केलेली आहे सर्व मला दाखवून बघावे लागतील. गुडगोंड्या सूट नसते होत ना. तुमचं म्हणजे असं आहे की हे आबैल मुझे मार असं काम आहे. अभ्यास होणार. ठीक आहे वकील साहेब, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही बघा आतमध्ये काय आहे तर. हो चला, खूप मोठी केस सापडलेली आहे आता. पुढे सरकत होते आपलं. चला पाहा की आता काय तर कोणती चार्जशीट दाखल केलेली आहे काय नाही आहे. आता पोलीस साहेबाबरोबर बोलायला लागेल. थोडंसं ॲडजस्टमेंट करावंच लागेल आता आपल्याला. मम्मी हे तर कागदपत्र बघायचं, चार्जशीट कुठली दाखल केली हे बोलून राहिले. जमानत तर डायरेक्ट घेऊन नाही राहिले हे. असं कसं मम्मी. अरे बाबा, तू गप्प बस बरं. तू फक्त पाहायचं काम कर. त्यांचं काम त्यांना करू दे. आपण जर आणखी जास्त बोललो ना तर ते कसं काम हिचकून जाईल. कारण म्हणजे ना, हे तर दोघे जण अंदर गेले. हे जर आपले नाव सांगितले तर बा, आपण 3-4 जण होतो म्हणून त्याच्यामध्ये बसल्या बा. आपलाही नंबर लागते वाटते भाऊ. काही नाही लागत नंबर. चूप बसा बाबा बुड्डे बा. तो नामदेव बोलते बरं. मग आज तू बोलला तू मला. काय होते काय माहित बाबा, सोडते की नाही सोडत हा वकील सरपंच आले काय माहित आता. बाबा 3 पैसे कमवले नाही बाबा यातून. या सरपंच पदातून मारलंय खाला गुजरायला. साहेब जरा विचार करत नाही बाबा. आई वो मेलो वो बाबा. सरपंच जास्त त्रास होऊन राहिला का? शंकर होतीस त्रास. आता मार खाल्ला तर मला तर बेजा त्रास होऊन राहिला. पण मी आता कोणाला सांगू शकत नाही. काय नाही बाबा, लय त्रास होते रे, लय त्रास होते. काय साहेब काय म्हणून राहिले बाबा? सहन कर. माझ्या नाही सहन होत बापा. माझा जीव निघून चालला देवा. बापा रे माय हो. आई पाणी पाहिजे प्यायले. पाणी. सरपंच पाणी मागू नको. ती पाणी नाही प्यायली. अनटचं पाणी प्यायली पुरत नाही. गांडोकड्यात त्या माठामध्ये मरचिनल्या का. तसा बिना पाण्या मेला चालीन माणूस. पण त्या गांडोकड्याचं पाणी नाही प्यायला पुरत. मटका ठेल पण त्याच्यात गांडोकडेच कुठून राहिले. मी तर 2 दिवस झाले पाणी नाही पिलो. मामाला माहिती आहे कसं आहे तर. हो बापा, एखादा गिलास कसं बी गांडोकड्याचंही पितो. पण मला ताण नाही लागलेलं. सोडलं साहेब पोलिसांनी बापा. बाय डोंगरे लाल केले देवा. आई ओ बापा साहेब, तुमच्या पायी मला मार खा लागला. माय ढोंगणं सुजले हो साहेब. सरपंच समजू शकतो गड्याला लागलं तुले लय त्रास होऊन राहिला. पण जाऊ दे. शंकर हे भाऊ शंकर बाबा. हो उल्या का तुला सांगितलं नाही बा, तोंड उघडलं नाही एवढंच खूप केलेलं. शुक्रिया उल्या का. हो तुझे आभार माना लागतील बा. नाही तुला जर तोंड उघडलं असतं की नाही मी तर पुरा बारा भात गेलो असतं रे गड्या. पण तुम्ही चांगलं काम केलं. अरे बाबा, तुम्ही तर वाचले पण माय ढुंगणं लाल केले ना त्यानं. मरे तदलोक मारलं ना मले. माय वाटपुरी लाल जरत करून टाकलं. रगत निघून राहिलं ना. मीठ चोयलं त्यानं मा पाठीवर. मीठ मिरकोट काय फोडणी देत होते का काय माहीत भाजी समजून मले. बाबा साहेब तुम्ही वाचले पण मा धिंगाणा झाला ना बाबा. जे हो झालं ते झालं. आता पण बाहेर गेल्यावर आपण चांगला इलाज करू. थांब तू वकील येऊनच राहिला. पण वकील येऊनच राहिला. माय आपली जमाना 100% होते. टेन्शन घेऊ नको. पैसा लावतो मी. टेन्शन घेऊ नको. फक्त तोड उघडू नको तू. बापा तुम्ही म्हटलं पण मला मी तोंड उघडलंच नाही ना. सांगितलंच नाही त्याला काहीही. लवकर बंदोबस्त करा निघायचा. नाही तर बस अजून पाठवतात मला हे. मा धुपुटच पाडतात हे. माय 25 किलो वजन कमी करतात हे. बेजा पाठवतात हे. सुस्ती नाही करत. नाही तू ना तर लय चांगलं केलं. सांगितलं नाही तर सरपंच. पण तू टेन्शन घेऊ नको. तुला सोडतो मी 100%. तू माझा जीव वाचवला. मी काही तुला असा हे होऊ देणार नाही. टेन्शन घेऊ नको तू.
वकील येतच असेल आपला. बाबा लय चांगलं केलं असं म्हणू नका तुम्ही. फक्त लवकर काढा, माझ्यानं काही जास्त सहन होत नाही. मी कधी मा तोंडातून निघीन काही सांगता येत नाही. तुम्ही 12 भावात असाल आणि मीही जाईन. हां, आता कसं आहे, माझ्यानं काही मार सहन होणार नाही डबल. कसं ती धुपूट पाडून राहिली, एकदा मी सहन केलं डबल करणार नाही. साहेब सांगून राहिलो मी, वकिलाला बोला लवकर जमानत घ्या. हो बोला, येते वकील आपला, टेन्शन घेऊ नको. हा तुमचा वकील इथे नाही आला तर बा मी कसं सरकारी गवाह बनून जाईल. काय मार खाऊ मार. सरकारी गवाह झाले की माझ्या जमान्यात घ्यायचं काम नाही, तसाच मी निर्दोष सुटतो. तुम्ही अटकसान बा. काय तर पहा तुम्ही, आता माझ्या सहन नाही होत, माझा जीव निघून चालला. अरे बरोबर, बाहेर आला रे वकील, आला रे आपला, आला त्याचाच आवाज आहे. जमलं आता टेन्शन नको, आता तोंड नको उघडू, चुप राह. हो बापा चुपच आहे, कुठे तोंड उघडेल आहे, चुपच आहे बापा मी. चाल तुमचा उभे राहू गेलं. हा चला बापा साहेब चला. नमस्कार साहेब, नमस्कार वकील साहेब. कुकडे मारला चक्कर? आपलं काय काम असते पोलीस स्टेशनले? जमानत घेणे, चार्जशीट वगैरे बघणे, हेच काम असतात ना आपले. हो लेख वकील साहेबाचं काम असते. पण आता कोणाची जमानत घ्यायला आली? आता तुम्हाला माहित आहे मी कोणाची जमानत घ्यायला आलो. आपले घरकुलवाले साहेब नाहीत का, त्यांना अटकवलं तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये, त्यांची जमानत घेण्यासाठी आलेला आहे. त्यांची जमानत घ्यायला आले का तुम्ही? त्यांची सुटका होणं मुश्किल नाही, नामुमकिन आहे. सुटका नाही होत त्यांची, टेन्शन घेऊ नका तुम्ही. काही इथं कसं थांबून फायदा नाही तुमचा. लय स्ट्रॉंग केस बनेल आहे आता ते. हायकोर्टातून आला लागते जमानत, अटीने जमत मिळतो आता. माझ्यासाठी काही कठीण नाही ना साहेब, टेन्शन नाही घेणं तुम्ही. काय गुन्हा, काय चार्जशीट दाखल केलेली आहे तुम्ही? कुठले असे काय पुरावे आहेत तुमच्याकडं? म्हणता हायकोर्टात होते. साहेब कुठली गोष्टीची चौकशी करून केस घेत जा हाती, जमानतीची जबाबदारी घेत जा हाती. तो माणूस एवढा भ्रष्टाचारी आहे की त्याच्या घरामध्ये एवढं दस्तावेज, एवढे कागदपत्र सापडलेले आहेत की खूप टरकाने दस्तावेज निघाले त्याच्यामध्ये, घरामध्ये टरकाने भ्रष्टाचाराचे. पैसा अदला, सर्व सोनं नाणं, प्रॉपर्टीचे कागद, आणि तुम्ही त्याची जमानत घ्यायला आली. अरे गरीबाई रक्त पिला तू. काय वकील साहेब कसं? अरे साहेब माझा वकिली पेशा आहे ना. मला सब समान आहे. तुम्ही कोणालाही गुन्हेगारीच्या नजरेने बघता, मी सर्वांना न्यायाच्या नजरेने बघतो. माझ्यासाठी गुन्हेगारही तोच आणि निर्दोषही तोच. मी वकील आहे. माझ्यासाठी गुन्हेगार कोणी नाही आहे, सर्व सारखे आहे. त्याच्यामुळे तेच तुम्ही मला कसं. हो ठीक आहे, मला समजलंच ते आधी ते उत्तर येणार आहे म्हणून. पण एक मी माझ्या भावनेच्या भरामध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गरीबाला घरकुल भेटणं म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट असते. त्याच्यामध्ये या माणसानं पैसे काढले, एक भावना सांगितली माझी भावना, मी बस. पण ते कसं, तुम्ही वकील असल्यामुळे तुम्ही काही माझं ऐकून घेणार नाही, तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाही. तुम्हाला काय तुमचा पैसा भेटला म्हणजे तुम्ही जमानत घ्यायला तयार. साहेब हा कसं माझा पेशा आहे. कसं आहे, मी जर भावनेचा विचार करत राहिलो तर मला उपाशी राहावं लागेल. मला कुठलीच केस लढता येणार नाही. कारण की कसं असतं, वकिलाच्या भावना मेलेल्या असतात. मारावेच लागतात, कारण की पोट आहे, परपंच आहे मागं. भावना जर करत राहिलो तर घरी कसं निंदायला जा लागेल खुरपं घेऊन. ते दिवस नाही बघायचे ना. शिक्षणच तयारी घेतलेली आहे आपण. आता कसं सर्व दडते एकाच याच्यामध्ये. आता आपलं त्याच्या बोलून काही फायदा नाही. ठीक आहे करा तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करू. हो साहेब ठीक आहे. मला कसं ते जे काही चार्जशीट तुम्ही दाखल केलेले आहे त्याचे दस्तावेज द्या. मला थोडा स्टडी करायचा आहे आणि ते जमानतीचे कागद वगैरे मला तयार करायचे आहेत. चार्जशीट तशी नाही भेटणार, त्याला परमिशन लागेल, लेटर वगैरे आणलं का तुम्ही कोर्टातून. तशी नाही देऊ शकत मी तुम्हाला. काय साहेब मला नाही का तुम्ही हेबाडे समजता की नाही, वकील आहे ना मी. सर्व कागदपत्र रेडी काम आहे ना, तरी दिलं ना तुमच्या बाहेरच दिलं ना. आवजामध्ये दिलेलं आहे मी लेटर. तर कसं विचारून घ्या तुम्ही दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे तर. ओके ठीक आहे, मग तुम्हाला तिथंच भेटेल ना, आवकमध्येच भेटेल. तिथं तुम्ही वेट करा, बघा, त्यांना विचारा. ते देतील तुम्हाला. कसं मी नाही देऊ शकत. जावा तुम्ही तिथं दस्तावेज दिले ना तुम्ही, पत्रव्यवहार तिथं गेलेला आहे, तिथं बघा तुम्ही काय. ठीक आहे साहेब, ते मी जाता घेतोच. पण मला कसं थोडं माझ्या वकील जे आहेत साहेब, त्यांना मला भेटायचं आहे, थोडं 2 शब्द बोलायचं आहे त्यांच्यासोबत. तर कसं मला परमिशन द्या तुम्ही. आता वकील साहेबाला आम्ही कसं नाही म्हणा. तुम्हाला कसं परमिशन देणंच आहे आम्हाला. नाही बी म्हटलं तरी तुम्ही कायद्या जोरावर घेता, तो काही विषयच नाही. तर तुम्ही जावा, भेटा तुम्ही, काही वांधा नाही. ती तिथं उभी आहेत तुमचे वकील, जा भेटा त्यांना, गुन्हेगारांना तुमच्या. हो
ठीक आहे साहेब, चला. धन्यवाद. तुम्ही लवकरात लवकर परमिशन दिली, ओळून बघितलेली नाही आहे. त्याबद्दल धन्यवाद. चला, भेटतो मी त्यांना. हो साहेब, या. चला बाबा, त्यांचं ते काम करतात, आपण आपलं काम करायचं. चला, चार्जशीट अजून स्ट्रॉंग बनली पाहिजे. काय रे बापा घंट्या, काय गावात माझं म्हणून राहिला? तोंडी नको लागू बाबा कोणाच्या, आपल्या गळ्याला फाशी लागेल. आपल्या गळ्याला काल फाशी लागेल? पुन्हा काय गुन्हा गेला का काही? जे आहे, जे आपल्याला पाहिजे, जो आपला अधिकार आहे तो मागितला आपण. पुन्हा काय गुन्हा गेला का? लोकांसोबत भांडणं करून राहिला. लोक कुकडे भादरतात. बाबा घंट्या, तुला काहीच माहित नाही अजून गावात काय झालं तर, काहीच माहित नाही तुले. काय झालं आता गावामध्ये? काय झालं? काय झालं तर? अरे बाबा घंट्या, सरपंचाले उचलला ना रे बापा पोलीसवाल्यानं, नेला त्याला जेलमध्ये. आपल्या विरोधात सारं गाव पेटलं. काय सांगू तुले, म्हणून तो बुटका पोऱ्या मारत्या फडफड करे. त्याच्या गांडीची आग झाली, त्याचा होता ना तो. त्याच्या गांडीची आग झाली तर मी काय करू? त्याचा होता तर काले करा भ्रष्टाचार. म्या म्हटलं काय, भ्रष्टाचार करून खाय कमवू इस्टेट. मोरी आहे तर काय, संडास आहे तर खाय, गु आहे तर खाय. त्याला खायला गोड लागला, त्यानं खाल्लो. आता फुटलं भांडं, नेलं पोलिसांनी पकडून. आता त्याच्यात मा काय दोष आहे का? त्याचा माया का मी का पाहून केलं? ते तुनं नाही म्हटलं, पण मग आता कोणाच्या तोंडी लागू नको, उत्तर देऊ नको ना लोकाईले. सारा माहीत आहे आम्हाला की तू काही त्याले म्हणून नाही राहिला. तू काही म्हणजे कोणाला काही पर्सनली कोणाला काही बोलून नाही राहिला. तू शासन तू भांडून राहिला, पण या मूर्ख लोकांना समजत नाही ना, त्याला वाटते आमच्या विरोधात खेळून राहिला. बाबू गंठन, तू थोडासा चूप राह रे बा. आता वातावरण कसं टाईट होईल आहे पुरं गावाचं. सरपंचाने उचललेलं आहे पोलीसवाल्यानं. हे कसं गावातले जे अर्धे जे होईल त्याच्या आले जे होईल कोरपा चांगला, कसं त्याला असं वाटतं गंठ्यानंच हा सरपंच जेलात घातला आमचा माणूस, म्हणून कसा घोर होईन बैरा, घोर होईन. भांडणं होतीन गावामध्ये. भांडणं होतीन म्हणजे काय? म्या काय केलं? म्या काय कोणा केळी बाग कापले का? कोणा घरी गेलो? कोणाला शादवलं? म्या शिकली? अरे मा शासनाचा मा होता. तुमचा माणूस त्या पदावर बसला तर मी काय करू त्याला? मा काय चूक आहे? त्याला खाल्लं म्हणून म्हटलं. बापा जाऊ दे ना, जाऊ दे. तो विषय सोडून द्या आता. कसं बैकेलं वातावरण अजून बैकीन तर कसं आहे, तू थोडासा चूप राह तोंडावर ना. गंठ्या कसं आहे माहित आहे का, त्याचे लय घर आहेत. आपले एक दोनच घर आहेत, तर कसं थोडासा विचार करायला लागते बुवा. जाऊ दे ना आता. सायचं जे झालं ते झालं. जाऊ दे आता, काही कोणाला काही म्हणू नको बाबा, चुपचाप राह. मग घेऊन साखर खाय आता, काले हत्ती बनत. अरे बापा देवलाल भाऊ बुड्ढे बा, मी काय कोणाशी भांडण केलं नाही, तंटा केला नाही, काहीच नाही. पण मग घेऊन साखर खायचा काय विषय आहे? मी काही हत्ती होत नाही ना. जे कायद्यानं होते ते मी करतो. आपण काय त्याच्या पोलीकडे आहो काय? आणि मग एक घर आहे, 2 घर आहेत, ते काय करणार आहे तो झाटा? पाहून घेऊ पुढचं पुढे. मग वेगळं सांगून ऐकूच येत नाही. अरे बाबा, आम्ही कसे बाबा मोठीच जीव घेऊन राहिला रे या गावामध्ये. आम्ही तोंड नसते वाचले काय, पण कसं असते गाव करे ते राव. ते कसं चुपचाप राहा लागत असते बा. गंठ्या वय नाही करा लागत किड्यासारखं बडबड. तुला समजत नाही अजून भाऊ, नवीन रोखताय तू. वय करून राहिला सटसट. बा गंठन, त्याचा सरपंच जेलात गेला गळ्या. त्याचं असं म्हणणं आहे की यानंच घातला गंठ्यानं जेलामध्ये. याचा आमच्या सरपंचानं काहीच करेल नाही, यानं खोटे आरोप लावले, असा विषय व्हायला आहे. तो आता कसं हे कुकडे वादळ पेटेल आहे ना. थोडीशी शांतता ठेव, कोणाशी बोलू नको, असं एवढं म्हणणं आहे आमचं. बरं आता तुम्ही दोघे जण समजदार आहे, तुम्ही मला समजून सांगून राहिले, ठीक आहे. मी कोणाशी बोलतही नाही, काहीच नाही. 2-4 दिवस मी गावातही येत नाही, वावरात जातो तटीच राहतो, तटीच खातो. मी भाकर घेऊन येत जावा आता वावरात. अशा समजूतदारीचा अशा गोष्टी करत जाय बा. तुझी भाकर काही लागलं असतं वावरात येऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नको, चालतो आता. बरोबर बुढे बा, एकदम ओके. आपली चुकी नाही आहे, तरी आता तुम्ही म्हणून राहिले दोघांना, तर मी कसं मान्य करतो. चला आता, चला. अरे बघंटन, चाल बा, चला मग मित्र. असं आहे मग, गरीबाला घरकुल भेटले कशा आगा होतात गांडीच्या, काय सांगा. कोणाची कशी जाईन काही सांगता येत नाही. गाव करायचे का बेकार ना असते गाव खेळायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर जा बा, सबस्क्राईब नक्की कर जा चॅनलले. गरीबा पोराला, शेतकऱ्या पोराला सपोर्ट करा. बघा मग पुढे व्हिडिओ. मी म्हणू की त्याने सरपंच माझी बायको सेटिंग लावते म्हणून वकिलाची पाय, वकील आला की नाही, झाला की नाही हजर वकील. आता सुटका आहे आपली, आता जमानाच आहे आपली, टेन्शन न घेऊ तो. कशा अंदर टाकतील सायचे पोलीस आले, फक्त कसं खरं नाही बोलायला लागत. पण बाबा तुमची बायको हुशार आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा हुशार आहे. बाबा तुमच्यासारखं कोणी हुशार नाही आहे जगाच्या पाठीवर, कोणी नाही साहेब.
चांगलं जमून घेतलं आणि तुमच्याबरोबर मला मार खा लागला. म्हणजे काय मीनच कमवलं काय? तुला काही कमवलं नाही का सरपंच? तू निरप हाणलं ना बाबा. आता मला माहित नाही का? 10,000 घेत 5,000 मला देतो 5,000 तू खिशात झालं सांगून राहिला का मला? त्याचं काय होतं बे? एक करभर वावर आणलं का ते छटाकभर किराणा दुकान. आता लगा मोठं होलसेल किराणा दुकान झालं. 15-20 एकर जमीन झाली. घरदार झालं. मला शिकून राहिला का तू? काय उघडं पाडतो तुझे काय? मी पाळणार नाही का उघडं? दोघांचं उन्ह धुणं काढायपेक्षा आता पुढे काय काय म्हणतो तो वकील ते पाहू. तुम्ही मा उकरसान मी तुमचं उकरीन. पडसा कसं आपले दोघांचे भांडे फुटतील. दोघंही जलातच राहू, बाहेर निघू नाही. म्हणून म्हटलं सरपंच कसं तू कसं फडफड करू नको. मानहान कोणा काढू नको. आता आणला ना वकिलाचा झालं ना काम. तुझी सुटका होती बाई बी होती. टेन्शन न घेऊ ना तू. कमावलं झाले आपण दोघंही नवी. मग आता कसं आहे तर जाऊ दे आता तो विषय. लहान मग त्या वकिलाले काय त्यांचं मनाचे कागद आणली नाही आणली तर काय आहे काय म्हणते तो तर की अंदरच ठेवते आपल्याला. मला त्याले असं नाही म्हणता येत ना. पोलीस स्टेशन आहे बाबा. तिला आव्हान नाही देतात आपल्याला. वकील साहेब इकडे आपण पोलीसवाले खाऊ खिटीव करतात. तुला माहित नाही कसे आहेत बावले पोलीसवाले. थांब तू जरा शांतता ठेव. येते तो वकील. येऊ द्या कधी येऊ द्या. पोलीसवाले चांगलं शपून घेतलं. ढुंगणार चांगले वय काढले. चांगले वय चांगले पिवळे जरत लाल जरत. आता काय येऊ द्या वकिलाला येऊ द्या. बुरे हाल झाले लेका ना. हाग्याला बसता येईना चालता येईना फिरता येते. माझ्या अकात झाला लेका. असा जीव असा लाला करून राहिला नाही काय. अरे आला रे वकील आला रे. आला रे इकडे. नमस्कार वकील साहेब. नमस्कार नमस्कार. काय झालं साहेब? जमानीतीचं काय झालं? आणले कागद पद्धतशीर? जमानीतीचं काय सांगू मी तुम्हाला. तुमच्या घरी भरपूर दस्तावेज सापडलेले आहेत भ्रष्टाचाराचे. पोतेचे पोते निघालेले आहेत तुमच्या घरामध्ये. तुमच्या विरोधात एवढे पुरावे सापडलेले आहेत पोलीसवाल्यांना. आणि तुमची सध्या जमानत होणं म्हणजे खूपच कठीण आहे. कारण की सर्व पुरावे तुमच्याच विरोधात आहे. पॉझिटिव्ह बाजूच नाही दिसून राहिली मला. वकील साहेब माझी जमानत होती की नाही बाबा? मी सरपंच माझी जमानत होती की नाही? ओके तुम्ही सरपंच ना. ठीक आहे. तुमची जमानत होऊन जाईल. कारण की तुमच्या विरोधात कुठले काही पुरावे सापडलेले नाही आहेत. फक्त थोडेफार ते होते किरकोळ पुरावे होते तुमच्या विरोधात. ते मी सॉर्ट आउट केलेलं आहे का. तर तुमची जमानतची कागद तयार झालेले आहेत. संध्याकाळपर्यंत तुमची जमानत होऊन जाईल. बाप्पा साहेब मला काय अंदर अटकवता का तुम्ही? तोंडवल्या पैसे देतो ना जेवढे मागतान तेवढे. पण जमानत आजच झाली पाहिजे. तासानं पैसा लावतो तासानं. पण कसं जमानत संध्याकाळला झाली पाहिजे. एक तर पोलीसवाले जेलमध्ये लय त्रास देऊन राहिले. टॉर्चर करून राहिले मला. आता कसं माहिती जर जमानत नाही झाली तर मला रिमांडमध्ये घेतात 5-6 दिवसाच्या. चांगलं झोडतात मले. तर कसं त्याच्या अगोदर माझी जमानत तुम्ही काही करून घ्या. किती पैसा लागू तुमचं पुरं तोंड भर तुम्ही. पण कसं जमानत झटकी पाठ. डन. संध्याकाळपर्यंत तुमची जमानत होऊन जाईल. पण पैसा बी तेवढाच लागेल बरं. 1 कोटी रुपये घेईल. 1 कोटी रुपये. कोटी काय 1.5 कोटी रुपये मोजून घ्या. कॅश ते बी कॅश. पण कसं संध्याकाळला जमानत झाली पाहिजे. नाही तर तुमचा भुगा. तुम्हाला मला 1.5 कोटीचे 3 कोटीचे लागतील जमानत नाही झाली तर. ओके ठीक होऊन जाईल तुमची जमानत. नाही झाली तर मी देईन तुम्हाला पैसे. ओके ठीक आहे. ते पैसे सेटिंग लावून ॲडव्हान्स द्यावं लागेल ना. कसं समोर मला पोहोचवावं लागतात ना. आणि कागदपत्र जमा करणं म्हणजे पैसे फेकाच लागतात. पैसा फेकू तमाशा देखू. असं कसं ॲडव्हान्स पैसा. मी फक्त 1 मिनिट माझा मोबाईल द्या तुम्ही. तुमचं काम पेट. माझ्या मिसेससोबत बोलतो मी. आणि तुम्हाला जेवढे लागतील तेवढे पैसे घेऊन जा तुम्ही. बापा साहेबांना तर मला पुरा दाबेला आहे बापा. आपण तर एकाच गावाचे सरपंच आहे. साहेब तर डायरेक्ट पुरा तालुक्यात आहे ना बापा. एका तालुक्यात किती गाव असतात? 70-75 गावं. 70-75 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये 20-25 घरकुलं. लावर टोटल 5,000 रुपये. आणि किती रुपये कमवून राहिला साहेब तर दरवर्षाले. बुरवलं का बंब पैसा कमवला रो साहेबांना. ठीक आहे घ्या मोबाईल. काही वांधा नाही. तुमचं काम झालं. काही वांधा नाही. पैसा भेटून जाईल तुम्हाला. संध्याकाळपर्यंत तुमची जमानत होऊन जाईल. माझी हो साहेब माझी. हो साहेब माझी. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमची होऊन जाईल संध्याकाळपर्यंत. ओके ठीक आहे. चला मग येतो मी. हो साहेब या. चला जमदार बापा. 1.5 कोटी रुपयाचा. चला याने आता सोडा लागेल. पहिले खिलाव करायला लागेल ना. आता पुरी दक्षिणा वाटा लागेल. प्रत्येकाच्या टेबलवर द्यावं लागेल. त्यावेळेस ही जमानत होईल आता. असं आहे कसं आहे. आठी साहेब पैसा वाटल्याशिवाय मिळत नाही भ्रष्टाचार.